अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नेमका अर्थसंकल्प कशा पद्धतीनं हा सादर करण्यात आला आहे, काय काय सर्वसामान्यांसाठी, उद्योगांसाठी, स्टार्टअपसाठी आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत CIIचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत विशाल कामत सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. NDTV मराठीमध्ये स्वागत सर. नमस्कार. कशा प्रकारे बघता आहे ह्या अर्थसंकल्पाला तुमच्या नजरेत? आता आपण जो बजेट बघितला तो माझ्याप्रमाणे एक एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड बजेट आहे. त्याच्यात बरेच काय काय गोष्टी घोषित केल्यात. नवीन जे आता पिढी, नवीन जे आता कॉलेजमधनं बाहेर निघत आहेत, फर्स्ट टाईम जॉबर्स, तर फर्स्ट टाईम ज्यांना नोकरी मिळते त्याच्यासाठी काय सपोर्ट दिलेला आहे. आणि छान रीतीने तिने वेगळ्या भागात तोडलेलं आहे की जो नवीन पोरगा किंवा पोरगी जो पण जॉईन करेल फोर्समध्ये, वर्कफोर्समध्ये, आणि इंडस्ट्रीला पण सपोर्ट दिला आहे की नाही तुम्ही अशा लोकांना घ्या, सो त्यांना प्रोत्साहन मिळतो. सो हा एक चांगला एक असे अनेक काय काय गोष्टी आहेत. आणि मग जर आपण बघितलं तर जो आपल्या ओव्हरऑल भारतीय वर्कफोर्स आहे त्याच्यामध्ये मिडल आणि लोअरना बरेच काय काय बेनिफिट्स दिले आहेत. इन्कम टॅक्समध्ये जसं मी म्हटलं, जे ऑलरेडी काम करत आहेत त्यांना, जे नवीन यूथ आहे त्यांना. सो हा माझ्या दृष्टीने एक एम्प्लॉयमेंट फोकस्ड एक बजेट आहे. बरेच काय काय घोषणा ज्या केलेत त्या आता आम्ही उत्सुक आहोत बघायला की त्याचे डिटेल काही आहेत आणि ते डिटेल आता तर येणार पुढच्या काही एका आठवड्यामध्ये. पण ओव्हरऑल हा एक सिम्पल साधं पीपल ओरिएंटेड म्हणजे वर्कफोर्स ओरिएंटेड एक सिम्पल साधं बजेट आहे. पण दुसरीकडे बघायचं तर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बिहारला असेल, ओडिसाला असेल, निधी देण्यात आलेला आहे. याकडे तुम्ही कसं बघता आहे? कामत हॉटेल इंडस्ट्री देखील तुमचा मोठा वाटा आहे. एकूण तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करता आहात. कशा प्रकारे बघता आहे? याचा फायदा किती होईल तिथल्या लोकांना म्हणा, किंवा मग महाराष्ट्रासाठी काहीच दिसत नाही आहे या संपूर्ण बजेटमध्ये, किंवा काय नेमकं तुम्हाला वाटतंय काय आहे? तर महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक काही नाही आहे. काही गोष्टी मी मराठी असल्यामुळे माझी अपेक्षा नेहमी असते की आपल्या राज्यासाठी काहीतरी अजून यावं. पण ज्या रीतीने मॅडमनी घोषणा केली आहे, बोधगया, गया आणि ईस्टर्न इंडियासाठी, ओरिसासाठी केलं आहे. आमचे हॉटेल्स ओरिसामध्ये पण आहेत, पुरीला, भुवनेश्वरला, कोणार्कला. तर ओव्हरऑल जो आपण जेव्हा बघतो तर त्याप्रमाणे तिने जो अनाऊन्समेंट केला त्याचा लाभ मिळणार त्या क्षेत्रांना. महत्त्वाचं हे आहे की क्षेत्रापेक्षा ओव्हरऑल कसं लाभ होऊ शकतो. जर डिस्पोजेबल इन्कम वाढतो माणसाचं, जसं की इन्कम टॅक्स बेनिफिटमुळे, तर त्या छोट्या ज्या सेविंग्स होतात त्या सेविंग्स मग गुड्स, क्लोदिंग, AC ह्या गोष्टीमध्ये मग डिस्पोजेबल इन्कम वाढतो. प्लस हे एकदाच AC घेणार माणूस, त्याच्यानंतर जेव्हा पैसे वाचतात तर तो विचार करेल चल मी फॅमिलीला डिनरला घेऊन जाणार, सुट्टीला घेऊन जाणार. सो सेविंग हा जो आहे ह्याचा एक ट्रिकल डाऊन इफेक्ट होतो. आणि मॅडमनी MSMEसाठी पण काय घोषणा केलेत. MSMEचा पण एक जो फायदा काय असतो की तो एक लहरसारखा असतो. तो एक आधी लहान सुरुवात होत होत तो मोठा होतो. तर ह्याचे रिपकशन्स जे आहेत, ह्याचे इफेक्ट्स जे आहेत ते लाँग रनमध्ये चांगले मिळणार. सो आय थिंक ओव्हरऑल मॅडमनी जसं मेन इम्पॉर्टंट काय की बजेटचा इंटेंट काय. बजेटचा इंटेंट जो आहे तो खूप चांगला आहे की एक फिजिकल ओव्हरऑल पॉलिसी कंट्रोल ठेवणं आणि ओव्हरऑल आपलं बर्डन जो आहे तो कमी करणं. आणि त्याच्यात पण लोकांचं कसं समृद्धी व्हावी, कामगारांचं पण आणि इंडस्ट्रीचं पण. ऑटोमॅटिकली इंडस्ट्रीचं होणार जर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरने बाकीच्या गोष्टींवर खर्च करत राहणार. दुसरीकडे पाहिजे तर एंजल टॅक्स जो आहे तो देखील आपल्याला रद्द केल्याचं पाहायला मिळत आहे. याचा कितपत फायदा जो आहे तो स्टार्टअप्स असेल, गुंतवणूकदारांना आहे, तो होऊ शकेल? ह्याच्यामध्ये स्टार्टअपमध्ये जे इन्व्हेस्ट करतात आणि बाकी जे गोष्टी आहे स्टार्टअपसाठी त्यांना फायदा होईल. पण एक वाटीने एंजल टॅक्स काढलं तर दुसऱ्या बाजूनी आपलं लाँग टर्म कॅपिटल गेन्स पण वाढवलं तर हा तर ओव्हरऑल इंडस्ट्रीला इम्पॅक्ट होतो. आणि वाटतं ते फक्त 2.5% पण कोटींवर 2.5% खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याचा प्रभाव म्हणून आपण बघतो की काय लोक दुःखी आहेत. पण आपल्याला ह्या शॉर्ट टर्म गोष्टी न बघता बघता लाँग टर्ममध्ये की आपला उद्योग कसा वाढेल, आपल्यासोबत आपल्या कम्युनिटी आणि समाजाचा कसा आपण उद्योग करू शकतो. तर हे ॲस्पेक्टमध्ये ऑलरेडी इंडियन इंडस्ट्री खूप चांगलं करत आहे. CI आणि आमचे मेंबर्स करतात आहेत, कामत ग्रुप पण करत आहेत. आणि ह्याचं आम्ही जास्त फोकस करून एक पॉझिटिव्ह दृष्टीने आपलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावं लवकरात लवकर ह्याच्यावर आम्ही काम करतो आहे. एकूणच वित्तीय तुटाबद्दल तुम्ही बोलता आहात. पुढच्या याच्या हिशोबाने पाहिलं तर 4.9% पर्यंत ती खाली आणण्याचा विचार जो आहे तो सरकार 4.9 पासून 4.5 करावं. 4.5. सो त्या दृष्टीने पाहायचं तर हे बजेट तुम्ही कशा प्रकारे बघता आहे? एकूणच खर्च जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो? फिस्कल डेफिसिट कमी करायला गव्हर्नमेंट जे सेव्हिंग करणार ते ज्या कोणाकडनं त्यांनी पैसे घेतले त्यांना ते रिटर्न करणार. पण रिटर्न करता करता
खर्च पण करावं इन्फ्रास्ट्रक्चरवर, एड्युकेशनवर, हेल्थ केअरवर, आपल्या नागरिकांवर पण खर्च करावा, म्हणून त्याप्रमाणे बॅलन्स केलं आहे. जर हे सर्व खर्च नाही केले तर फिजिकल डेफिसिट एकदम लवकर उतरेल, पण मग लोकांचं पण उद्धार करायचं आहे, लोकांचं जनकल्याण करायचं आहे. सो ह्या बॅलन्स केल्या आहेत मॅडमनी. इन्फ्रावर कॅपेक्स जो आहे तो 11.11 लाख कोटींच्या दरम्यान जो निधी जो आहे तो सांगितला आधी पण सांगितलेला होता. याकडे कसं बघता आहे ओव्हरऑलच, म्हणजे जे मार्चमध्ये आलेलं फेब्रुवारीमध्ये आलेलं बजेट असेल किंवा मग आताचा तो कंटिन्यू करण्याचा विचार दिसतो आहे, याचा कितपत फायदा जो आहे तो होताना दिसेल? इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जो आहे जेव्हा एक घोषित करतात, हा एक बजेटच्या दृष्टीने एक ब्रॉड घोषित करतात, पण बरेच काय काय कधी कधी निघतात जे लोकल रिक्वायरमेंट असतात, जे तालुक्याप्रमाणे किंवा जिल्ह्याप्रमाणे किंवा सो ते होत असतं, आणि हा एक कंटिन्युअस एक्सपेंडिचर आहे. हा एक ब्रॉड ॲलोकेशन असतो की एवढं करू. पण आता समजा काय, जसं ते मॅडमनी पण म्हटलं, हिमाचलमध्ये खूप इफेक्ट झालं, आमचे हॉटेल्स पण आहेत मनालीला, शिमलाला, तर त्यांना इफेक्ट झाला, बरेच अजून राज्यांना फ्लडमुळे इफेक्ट झाला. तर गव्हर्नमेंट तर स्पेंड करणारच. लवकरात लवकर गव्हर्नमेंटनी खर्च केलं आणि परत रोड चांगले केले. आता परत मनाली शिमलाला उत्तम रस्ता आहे आणि लोक जात आहेत. या सीझनला पण चांगलं होतं, अजूनही चांगला चाललं आहे. सो त्याप्रमाणे हे जे ॲलोकेशन असतं हे ब्रॉड असतं, पण जेव्हा गरज पाहिजे तेव्हा गव्हर्नमेंट आपलं खर्च करतं आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सक्षम करतं. धन्यवाद सर. थँक्यू. सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर एकूण बजेट पाहायचं तर हे सध्याला नेमकं पूर्णपणे कसं आहे हे अजून सगळ्यांना कळलेलं जरी का नसलं तरी ओव्हरऑल हे चांगलं बजेट असं मानलं जात आहे आणि वित्तीय तुटी संदर्भात देखील कमी करण्यासाठी जे प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच एकूणच सर्वसामान्यांच्या दृष्टीनं, रोजगाराच्या दृष्टीनं एकूणच चांगलं बजेट असं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन जितेंद्र वाघमारेसह अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई.